22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रामध्ये जोरदार वारं वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मासेमारांनी या काळामध्ये खोल समुद्रात जाणं टाळावं असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलाय। यावेळी मच्छीमारांनी काय सावधगिरी बाळगावी हे जाणून घेऊया। हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे तपासावेत असं आवाहन मच्छीमारांना करण्यात आलंय। स्थानिक प्रशासन आणि मच्छीमार सहकारी संस्थांच्या सूचनांचं पालन करावं। खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणं पूर्णतः टाळावं। लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावं। सुरक्षेसाठी आवश्यक ती साधनं म्हणजेच लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट जवळ बाळगावेत। संभाव्य वाऱ्याचा वेग आणि लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरच्या होड्या, बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात। समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी, तर अशी खबरदारी मासेमारांनी घेणं आवश्यक असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं। सावंतवाडीमध्ये तब्बल 130 मिलीमीटर पाऊस झाला आणि मालवणमध्ये 114 मिलीमीटर पाऊस झालाय। खरं तर खुद्द पावसाळ्यामध्ये इतका पाऊस होतो, पण ही आकडेवारी एकट्या मान्सूनपूर्व पावसाची आहे। गेल्या 12 ते 13 तासांपासून सिंधुदुर्गामध्ये वीजही नाहीये। अर्ध्याहून अधिक सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात आहे। संपूर्ण कुडाळ तालुका, मालवण, आचरा आणि पेंदूरमध्ये अंधार आहे। पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं खोळंबली आहेत आणि मान्सूनपूर्व पावसामुळे समुद्र खवळलाय, त्यामुळे मच्छीमार सुद्धा किनाऱ्यावरच अडकलेत। रामेश्वर, कुडाळ आणि कणकवलीलाही मान्सूनपूर्व पावसाने झोडपलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।